नमस्कार, मी संपदा बाबुळगावकर, मल्लारेड्डी मेडिकल कॉलेज हैदराबाद येथे 3rd इयर MBBS स्टुडंट आहे। सर्वप्रथम क्षितिज फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या संस्थापिका स्नेहल चौधरी मॅडम यांनी मला इथे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते। केंद्र सरकारने सप्टेंबर हा महिना न्यूट्रिशन मंथ म्हणून जाहीर केलेला आहे। याचे औचित्य साधून आज आपण न्यूट्रिशन फॉर किड्स फ्रॉम रूरल एरिया म्हणजेच ग्रामीण भागातील मुलांचे पोषण ह्या विषयावर चर्चा करणार आहोत। बऱ्याचदा असे म्हणले जाते की ग्रामीण भागातील मुलांच्या तुलनेत शहरी भागातील मुलांना जास्त आधुनिक पदार्थ खायला मिळतात किंवा जास्त महागडे पदार्थ खायला मिळतात। जसं की आजकाल बरेच आधुनिक पदार्थ आणि बरेच हेल्दी पदार्थ शहरी भागामध्ये आपण पाहतो। आल्मंड मिल्क झालं, ओट्स मिल्क झालं, पीनट बटर्स झाले, असे अनेकसे पदार्थ शहरी भागात जास्त प्रमाणात मिळतात। त्यामुळे आपण असे समजतो की शहरी भागातील मुलांना फार सोयी सुविधा आहेत, फार अत्याधुनिक पदार्थ आहेत, त्यामुळे त्यांची तब्येत तर चांगली राहणारच आणि त्यांचे आरोग्य चांगले राहणारच। पण खरं बघायला गेलं तर आपण बघू शकतो आपले आई वडील असतील, आपले आजी आजोबा असतील, ह्यांच्या काळामध्ये असे आधुनिक पदार्थ नव्हते किंवा त्यांच्या काळामध्ये अशा सोयी सुविधा पण नव्हत्या, पण तरी सुद्धा त्यांचे जे आरोग्य होते ते आपल्यापेक्षा कित्येक पटींनी चांगले होते आणि त्यांनी साध्या सोप्या गोष्टी खाऊन साधा आहार खाऊन सुद्धा त्यांची जी तब्येत आहे किंवा त्यांचे जे आरोग्य आहे ते अत्यंत हेल्दी असे होते। त्यामुळे जर आपल्याला आधुनिक पदार्थ मिळाले तरच आपली तब्येत चांगली होईल किंवा तरच आपले स्वास्थ्य चांगले राहील असे काही नाहीये। साधा सुद्धा आहार घेऊन साधे पदार्थ खाऊन सुद्धा आपली तब्येत खूप चांगली राहू शकते। वेगवेगळ्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की कुपोषणाचे प्रमाण ग्रामीण भागातील मुलांमध्ये तुलनेने शहरी भागातील मुलांपेक्षा जास्त आहे। ह्याचे कारण काय काय असू शकतात की परिवारातील निरक्षरता झाली, त्यानंतर स्त्री पुरुष भेदभाव। आजकाल गावांमध्ये स्त्री पुरुष भेदभाव केला जातो की जर स्त्री आहे किंवा बाळ हे मुलगी आहे तर तिला कमी अन्न दिलं जातं किंवा तिचा तिरस्कार केला जातो, आणि जर घरामध्ये मुलगा झाला, वंशाचा दिवा झाला तर आपण त्याला भरपूर दुधा तुपामध्ये आपण त्याला बऱ्याच गोष्टी खायला देतो। असे आपण बरेच घरांमध्ये आपल्याला सर्रासपणे पाहायला मिळतं। ह्या गोष्टी झाल्या, त्यानंतर अस्वच्छता झाली, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामुळे कुपोषणाचे प्रमाण ग्रामीण भागामध्ये जास्त दिसून येते। त्यामुळे जर पुरेसे अन्न बाळाला मिळालेच नाही, पुरेसे पोषण बाळाला मिळालेच नाही तर बाळामध्ये वेगवेगळ्या समस्या भविष्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात। जसे की दातांच्या समस्या झाल्या, हाडांच्या समस्या झाल्या, रक्ताअभावी ॲनिमिया झाला, किंवा आजकाल आपण बघतो लहान मुलांना, छोट्या मुलांना सुद्धा मधुमेह म्हणजेच डायबिटीज होत आहे, छोट्या मुलांना हार्ट अटॅक येत आहे, किंवा बरेचसे असे जे आजार आहेत ते लहान मुलांमध्ये सुद्धा आजकाल आपल्याला बघायला मिळतात। आणि कधी तर आपण बघतो आपले आजी आजोबा किंवा आपले आई वडील म्हणतात आमच्या लहानपणी तर हा आजार नव्हताच, आणि आजकाल आपण असे आजार लहान मुलांमध्ये पण बघतो। कधी आपण बघतो हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आपल्याला कळतं की असा पण काहीतरी आजार असतो। आपल्याला आधी माहिती सुद्धा नसतं की असा आजार आढळत सुद्धा असेल, पण हॉस्पिटलमध्ये आपण जातो, बाळाच्या वेगवेगळ्या चेकअप्स करतो आणि तेव्हा डॉक्टरांकडून आपल्याला असे कळते की अरे बापरे, असा पण आजार आपल्या बाळाला झालेला आहे। त्यामुळे ह्या सर्वांची काळजी घेण्यासाठी एकच महत्वाची गोष्ट आहे, तुमचा बॅलन्स डाएट असावं। आता बॅलन्स डाएट म्हणजे नेमकं काय? बॅलन्स डाएट म्हणजे असा आहार ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्स पण आहेत, प्रोटीन्स पण आहेत, फॅट्स आहेत, फायबर्स आहेत, अजून मिनरल्स आहेत। वेगवेगळ्या गोष्टी जर तुमच्या आहारामध्ये एकत्रितपणे जर असतील, रोज थोड्या जर तुम्ही त्या गोष्टी खात असाल तर या आहाराला आपण म्हणतो बॅलन्स डाएट। तर कार्बोहायड्रेट्स मधून आपल्याला काय मिळतं? कार्बोहायड्रेट्स जे आहेत ते शरीराला ऊर्जा देण्यासाठी, बॉडीला आपल्या कार्यरत ठेवण्यासाठी कार्बोहायड्रेट खूप महत्वाचे आहेत। प्रोटीन्स आहेत, आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक क्षणाला, प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक तासाला वेगवेगळ्या रिएक्शन्स होत असतात आणि प्रत्येक रिएक्शन कार्यरत ठेवण्यासाठी प्रोटीन्स अत्यंत महत्वाचे आहेत।
त्यामुळे बाळाला किंवा लहान मुलांना भरपूर प्रमाणात प्रोटीन्स देणे खूप महत्वाचे आहे. त्यानंतर आपण फायबर्स बघतो. फायबर्सचा काय रोल आहे आपल्या बॉडीमध्ये? आपण जे अन्न खातो ते पचण्यासाठी, आपली पचन संस्था, जी गट हेल्थ आपण ज्याला म्हणतो, त्यासाठी फायबर्स अत्यंत महत्वाचे आहेत. जर तुम्ही फायबर्सच खाणार नाहीत तर छोट्या बाळांपासून ते आपल्या मोठ्यांपर्यंत आपण बघतो आजकाल सर्व जणांना आजकाल कॉन्स्टिपेशन होत आहे किंवा अपचन होत आहे, अजून काही वेगवेगळे आतड्यांचे आजार होत आहेत. ह्याचं एकच रिझन आहे की तुम्ही भरपूर फायबर्स वालं अन्न खाल्लं नाही. बाळाचा 90% मेंदूचा विकास वयाच्या 5 वर्षापर्यंत होत असतो आणि शारीरिक विकास आपण ज्याला म्हणतो बाळाचा, तो 14 ते 15 वर्षापर्यंत, मॅक्सिमम विकास बाळाचा 14-15 वर्षापर्यंतच होत असतो. त्यामुळे बाळ किंवा आपले लहान मूल 15 वर्षापर्यंत काय खाते, कसा आहार घेते, किती विश्रांती करते, किती खेळते, ह्या सगळ्या गोष्टींवर बाळाचे फ्युचर मधील आरोग्य अवलंबून असते. बॅलन्स डाएट तर बाळाच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहेच, पण त्याबरोबर काही गोष्टी बाळाच्या आरोग्यासाठी, विकासासाठी खूप जास्त महत्वाच्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आहे पाणी. बाळाने भरपूर पाणी पिले पाहिजे, पुरेसे पाणी पिले पाहिजे, कारण की आपल्या शरीरामध्ये जी प्रत्येक रिएक्शन होत आहे, शरीरातली जी प्रत्येक संस्था सुरळीतपणे चालू आहे, त्या संस्थांना सुरळीतपणे चालू राहण्यासाठी पाण्याची खूप गरज असते. जर तुमचे बाळ पाणी पिणारच नाही तर त्याला डिहायड्रेशन होईल किंवा ह्या संस्था बरोबर चालणार नाहीत. त्यामुळे भरपूर प्रमाणात पाणी पिणे बाळाचे अत्यंत आवश्यक आहे. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे खेळ. जर तुमचे बाळ दिवसातून कमीत कमी 1.5 तास खेळत नसेल, शारीरिक हालचाल करत नसेल, तर त्याला भयंकर आजार होण्याची शक्यता आहे. खेळ म्हणजे ग्राउंड गेम्स आपण ज्याला म्हणतो, मैदानात जाऊन खेळायचे खेळ आपण ज्याला म्हणतो, ते खेळ खेळणं बाळासाठी अत्यंत महत्वाचं आहे. आजकाल आपण बघतो लहान लहान मुलं व्हिडिओ गेम्सवरच बसून आहेत किंवा रूम मध्येच काहीतरी आपल्या फ्रेंड्स बरोबर खेळतात, फोन हातात घेऊन बसतात. यामुळे त्यांचा विकास होत नाही. आणि आपण बऱ्याचदा आपण अशा बायका बघतो ज्या म्हणतात की मी तर माझ्या बाळाला दिवसातनं 3दा दूध देते, मी तर माझ्या बाळाला दिवसातनं 4 वेळा दूध देते, तरी पण माझ्या बाळाची मला हाईट वाढताना दिसत नाही, उंची वाढताना दिसत नाही किंवा बाळाची मला ग्रोथ दिसत नाही, आणि तरी पण माझं बाळ वीक आहे, असं त्याचे बोन स्ट्रॉंग नाहीत. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे खेळ. जरी तुमचे बाळ दिवसातून 4 वेळा दूध पित असेल, 5 वेळा दूध पित असेल, पण जर तुमचे बाळ खेळतच नाही, त्याची शारीरिक हालचालच नाही, तर त्याची वाढ होऊ शकत नाही. कारण की आपण जेव्हा खूप खेळतो, जेव्हा लहान मुलं खूप खेळतात, शरीराची हालचाल करतात, जॉईंट्स हालतात, त्यांचे बोन्स हालतात, आणि त्यामधून बॉडीला प्रोटीन्स ऍब्सॉर्ब करण्याची, कॅल्शियम ऍब्सॉर्ब करण्याची, वेगवेगळे घटक ऍब्सॉर्ब करण्याची एक प्रकारची स्टिम्युलस मिळत असते. जर तुमचं बाळ हालचाल करणारच नाही, जर तुमचं मूल खेळायला जाणारच नाही, त्याचे जॉईंट्स हलणारच नाहीत, आणि त्यामुळे बाळाला कॅल्शियम ऍब्सॉर्ब करण्याचं स्टिम्युलस मिळणारच नाही. आणि बरोबर तिसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे झोप. इनफ झोप, कमीत कमी 8 ते 10 तास झोप बाळाच्या आरोग्यासाठी अतिशय चांगली. कारण की झोपल्यावरच आपली बॉडी जी आहे, आपण रिज्युविनेट ज्याला म्हणतो, झोपल्याच्या नंतरच होत असते. त्यामुळे झोप ही अत्यंत महत्वाची आहे. चौथी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे इम्युनिटी वाढवणारे पदार्थ, जसे की आपण ज्याला म्हणतो रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ. आजकालच्या काळामध्ये, आजकालच्या वाढत्या पोल्युशनमुळे, वाढत्या तापमानामुळे वेगवेगळे आजार किंवा वेगवेगळे इन्फेक्शन्स बाळांना होत आहेत, लहान लहान मुलांना होत आहेत. त्यासाठी बाळाची इम्युनिटी वाढणं अत्यंत महत्वाचं आहे. इम्युनिटी वाढवण्यासाठी आपण व्हिटॅमिन सी युक्त फळे ज्याला म्हणतो, लिंबूवर्गीय फळे, संत्रा झाला, लिंबू झालं, आवळा झालं, मोसंबी झालं, ह्या गोष्टी बाळांना पुरेपूर अशा दिल्या पाहिजेत, आणि त्यामुळे त्यांची इम्युनिटी मस्तपैकी वाढताना आपल्याला दिसेल आणि आपले बाळ तंदुरुस्त राहील, रोगांपासून, आजारांपासून दूर राहील. ग्रामीण भागातील मूल हे पुढे चालून कुपोषित होऊ नये किंवा त्याला वेगवेगळे आजार होऊ नये, त्यामुळे मी तर म्हणू इच्छिते प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. सगळ्यांनीच, आई वडिलांनी किंवा फॅमिली मेंबर्सनी सगळ्यांनीच त्याची काळजी घेतली पाहिजे. आणि सुरुवात तर मला वाटतं की होते बाळ आईच्या गर्भात असताना पासूनच. बाळ आईच्या गर्भात असताना
आई कसा आहार घेते, आई पुरेपूर अशी विश्रांती करते का नाही, किंवा आई आनंदी राहते का नाही, ह्या सगळ्या गोष्टींवर बाळाचे भविष्यातील आरोग्य किंवा बाळाचा भविष्यातील स्वभाव हा अवलंबून असतो. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये आईचे आनंदी राहणे, आईचे संतुलित आहार घेणे खूप महत्वाचे आहे. बाळ जन्मल्या पहिल्या 2 तासामध्ये बाळाला आईने स्तनपान करवणे अत्यंत महत्वाचे आहे. पहिल्या 4 दिवसांमध्ये जे आईचे दूध असते ते बाळासाठी अत्यंत गुणकारी ठरले जाते, कारण की त्या दुधामध्ये आपण ज्याला म्हणतो रोगप्रतिकारक शक्ती किंवा इम्युनिटी अशी भरपूर प्रमाणात ते गुणधर्म त्या दुधामध्ये असतात. आणि ते जर दूध बाळाने घेतले तर त्यामुळे बाळाला परमनंट अशी इम्युनिटी मिळणार आहे. प्रत्येक रोगाला सामोरं जाण्याची किंवा प्रत्येक आजाराला सामोरं जाण्याची शक्ती जी आहे ती त्या 4 दिवसांच्या दुधामध्ये असते. त्यामुळे बाळाला 4 दिवस दूध, पहिले 6 महिने फक्त आणि फक्त स्तनपान, एक सुद्धा थेंब पाण्याचा नाही, हे बाळासाठी खूप महत्वाचे आहे. बाळ 6 महिन्यांचे झाल्याच्या नंतर आपण बाळाला एकदम पातळ पदार्थ, आपण लिक्विड पदार्थ ज्याला म्हणतो, जसं की तांदळाची पेज, नाचणीची पेज, ताक, दही, असे थोडे थोडे पदार्थ आपण बाळाला देऊन बघू शकतो. फळांचा रस, असे थोडे थोडे पदार्थ बाळांना देऊन बघा. जर बाळ पचवत असेल तर त्याला आपण द्या, नसेल पचवत थोडे दिवस थांबा. एकदा का बाळ पातळ पदार्थ पचवायला लागले की त्यानंतर मग आपण त्याला थोडेसे घट्ट पदार्थ देऊ शकतो. जसं की आधी जर आपण फळांचा रस देत होता तर आता थोडा फळांचा गर द्या, किंवा सपक अशी तांदूळ किंवा डाळीची खिचडी द्या. असे जे आपण पदार्थ आहेत, थोडेसे घट्ट असे पदार्थ, ते बाळाला आपण द्यायला सुरू करू शकतो. बाळ 1 वर्षाचं झाल्याच्या नंतर जे पण काही परिवारातील इतर सदस्य खात आहेत तेच आपण बाळाला थोडंसं द्यायला सुरुवात करू शकतो. फक्त एक काळजी घ्या की आपण बाळाला आपल्या तेलकट खायला देत नाही आहोत, किंवा आपण खूप मसालेदार पदार्थ आपल्या बाळाला देत नाही आहोत, ह्याची खबरदारी पालकांनी घेणं गरजेचं आहे. बाकी जे पण परिवारातील सदस्य खातात ते आपण बाळाला खायला देऊ शकतो. आजकाल केंद्र सरकारने लहान बाळांसाठी, लहान मुलांसाठी, खास करून ग्रामीण भागातील लहान मुलांसाठी बरेचसे प्रोग्राम राबवले आहेत. जसं की आपण अंगणवाडीतर्फे ते प्रोग्राम्स गावामध्ये राबवलेही जातात. जसं की आपण बघतो वेळोवेळी बाळाची उंची मोजणे, बाळाचे वजन मोजणे, किंवा बाळाचे वेगवेगळे फ्री चेकअप्स आजकाल अंगणवाडीतर्फे होत असतात. जसं की डोळ्यांची तपासणी झाली किंवा फुल बॉडी चेकअप्स झाले, हे आजकाल अंगणवाडी थ्रू आपल्या गावामध्ये घडत असतात. पालकांनी याचा पुरेपूर असा फायदा घेऊन आपल्या बाळाला, आपल्या पाल्याला तिथे नेले पाहिजे. ते सगळे चेकअप्स बाळाचे करवले पाहिजे आणि त्याची नोंद ठेवली पाहिजे की प्रत्येक महिन्याला, दर 6 महिन्याला, दर 1 वर्षाला माझ्या बाळाची वाढ व्यवस्थित होत आहे का नाही, हे व्यवस्थित नोंद ठेवणे आई वडिलांचे कर्तव्य आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये बरेचसे लोकांना अन्न ते अफोर्ड करू शकत नाहीत, बऱ्याचशा गोष्टी अफोर्ड करू शकत नाहीत. त्यासाठी केंद्र सरकारकडून आजकाल गावातील, ग्रामीण भागातील मुलांसाठी वेगवेगळ्या गोष्टी, खाद्यपदार्थ सुद्धा येत आहेत. शेंगदाण्याचे लाडू येतात, त्याचबरोबर डाळ येते, तांदूळ येते, वेगवेगळे मल्टीव्हिटॅमिन सिरप्स येतात, मल्टीव्हिटॅमिन गोळ्या येतात. अशा ज्या सगळ्या ज्या गोळ्या आहेत, सिरप्स आहेत किंवा खाद्यपदार्थ आहेत, डेट्स येतात. ह्या सगळ्या गोष्टी पालकांनी न चुकता अंगणवाडीमध्ये जाऊन आपल्या पाल्यासाठी घेऊन आलं पाहिजे आणि त्या गोष्टी वेळोवेळी त्यांनी सांगितलेल्या शेड्यूलनुसार आपल्या बाळाला ते खायला दिलं पाहिजे. हे जर आपण सर्व मातांनी किंवा सर्व पालकांनी हे जर फॉलो केलं तर ग्रामीण भागातीलच मूल कुपोषित आहे किंवा ग्रामीण भागातील मूल आजारी पडते, ग्रामीण भागातील मुलाची तब्येत चांगली राहत नाही, या सगळ्या गोष्टी आपण नष्ट करू शकतो आणि ग्रामीण भागातील मूल सुद्धा शहरी भागातील मुलांप्रमाणेच हेल्दी, सुदृढ, निरोगी राहू शकते. मुलांच्या आहारामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असावा. वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे प्रत्येक व्हरायटीचे थोडे थोडे पदार्थ असावे. त्याला म्हणतात डाएटरी डेन्सिटी. डाएटरी डेन्सिटी म्हणजे काय? मुलाच्या आहारामध्ये किंवा मुलाच्या ताटामध्ये सगळ्या प्रकारच्या गोष्टी किंवा सगळ्या प्रकारची पोषक तत्व असलेल्या गोष्टी असल्या पाहिजे. 7 प्रकारच्या डाएटरी डेन्सिटी मी इथे तुम्हाला सांगू इच्छिते. त्यापैकी तुम्ही रोज किमान 4 तरी आपल्या बाळाला देत
आहात ह्याची काळजी घ्यावी. पहिली डायटरी डेन्सिटी असेल स्टेपल फूड. स्टेपल फूड म्हणजे नेमकं काय? ज्या त्या एरियामध्ये लोकली पिकले जाणारे जे पीक आहे त्याला म्हणतात स्टेपल फूड. जसं की नॉर्थ इंडियामध्ये गहू हे स्टेपल फूड आहे. गहू आहे, ज्वारी आहे, मका आहे, बाजरी आहे. नॉर्थ इंडियन्स लोकांमध्ये हे स्टेपल फूड आहे. या स्टेपल फूड पासून आपण त्यांना ज्वारीची भाकरी, गव्हाची चपाती अशा गोष्टी आपण त्यांना देऊ शकतो. पराठा देऊ शकतो, फुलका देऊ शकतो किंवा त्याचेच वेगवेगळे कॉम्बिनेशन्स करून आपण त्यांना त्यापासून गोष्टी बनवून देऊ शकतो. साऊथ इंडियन लोकांमध्ये जर बघायला गेलं तर आपण म्हणू शकतो त्यांचे स्टेपल फूड आहे तांदूळ. तांदळापासून बनले जाणारे पदार्थ जसं की आपण इडली डोसा बघतो, भात बघतो, खिचडी बघतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण लहान बाळांना थोड्याशा सपक अशा किंवा मऊसर अशा बनवून आपण लहान बाळांना देऊ शकतो. त्यामधून काही जास्त आपला खर्चही होणार नाही. लोकली मिळणारे अन्न आहे आणि अत्यंत स्वस्त आणि अत्यंत मस्त असे तब्येतीसाठी अन्न आहे. आपण ते बाळांना देऊ शकतो. दुसरी डायटरी डेन्सिटी मी सांगू इच्छिते लेग्युम्स, ज्याला म्हणतो आपण डाळी वेगवेगळ्या. मूग डाळ आहे, तूर डाळ आहे, मसूर डाळ आहे, चना डाळ आहे. या डाळी आपण त्यांपासून वरण बनवून देऊ शकतो किंवा मोड आलेली मटकी आपण ह्या डाळींना मोड आणून मटकीला मोड आणू शकतो. मुगाच्या डाळीला आपण मोड आणू शकतो आणि बाळांना जर हे मोड आलेले धान्य दिले तर त्यांसाठी बाळांसाठी ते अजूनच जास्त हेल्दी बनून जाते. त्याचबरोबर नट्स आपण ज्याला म्हणतो की ड्राय फ्रुट्स झाले किंवा सीड्स, वेगवेगळ्या सीड्स. आजकाल पंपकिन सीड्स, वॉटरमेलन सीड्स, चिया सीड्स बाजारामध्ये इझिली अवेलेबल आहेत आणि प्रत्येक छोट्या छोट्या दुकानापासून मोठ्या मोठ्या दुकानांपर्यंत सगळ्या दुकानांमध्ये हे आपल्याला आपण सीड्स विकत घेऊ शकतो. सगळीकडे अवेलेबल आहेत. बाळांना पुरेपूर प्रमाणात सीड्स द्या. भरपूर असे बाळांना नट्स द्या. ड्रायफ्रुट्स मध्ये आपण बघू शकतो की काजू आहेत, बदाम आहेत, अक्रोड आहेत किंवा मनुके आहेत, डेट्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ड्रायफ्रुट्स, नट्स आणि सीड्स मधून मायक्रोन्यूट्रिएंट्स मिळतात. मायक्रोन्यूट्रिएंट्स मुळेच बाळाला किंवा लहान मुलाला इम्युनिटी मिळते किंवा इन्फेक्शन पासून वाचण्याची ताकद मिळते, बाळामध्ये शक्ती येते. त्यामुळे हे अत्यंत महत्वाचे आहे. तिसरी डायटरी डेन्सिटी आपण बघू शकतो अंडा. आजकाल जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल किंवा तुमच्या घरामध्ये अंडा चालत असेल तर बाळाला हमखासपणे तुम्ही भरपूर अंडे खाऊ घाला. केंद्र सरकार आजकाल स्वतःहूनच वेगवेगळ्या ऍडव्हर्टाईज करते आहे किंवा सांगते आहे की तुम्ही लहान बाळांना अंडा द्या. अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आहे. अंड्याच्या मधल्या पिवळ्या भागामध्ये आपण म्हणतो एनर्जी आहे, कार्ब्स आहेत. त्यामुळे अंडा हे आपापल्यातच एक उत्तम असं खाद्यपदार्थ आहे आणि ते तुम्ही बाळाला द्या. आजकाल केंद्र सरकारकडून बाळांना अंगणवाडीमध्ये बाळांना अंडे सुद्धा दिले जातात की रोज 2 अंडे, 4 अंडे ह्याप्रमाणे अंगणवाडीतून बाळांना आजकाल मिळत आहेत. पालकांनी जाऊन ती अंडी घ्यावी, उकडून म्हणा किंवा ज्याप्रमाणे तुमच्या बाळाला ती अंडी आवडतात त्याप्रमाणे बनवून देऊन बाळाला ती अंडी खायला द्यावी. जर तुम्ही मांसाहारी असाल, मांसाहार घेत असाल तर बाळाला मटणाची सूप, चिकन, फिश ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही भरपूर प्रमाणात देऊ शकता आणि त्याही बाळाच्या वाढीमध्ये अत्यंत त्याला हितकारीच ठरणार आहे. पुढची डायटरी डेन्सिटी आहे डेअरी पदार्थ. त्यामध्ये फक्त दूधच देणे महत्वाचे नाहीये तर दुधाबरोबर ताक असावे, दही असावे, पनीर असावे. वेगवेगळ्या प्रकारचे जे डेअरी पदार्थ आहेत ते सगळ्यांचा समावेश बाळाच्या ताटामध्ये असला पाहिजे, बाळाच्या रोजच्या जेवणामध्ये असला पाहिजे. त्यामुळे बाळांचे दातांचे आरोग्य, हाडांचे आरोग्य चांगले राहणार आहे. त्यामुळे डेअरी पदार्थ सुद्धा रोज देणे आवश्यक आहे. आजकाल आपण बघतो की आई म्हणते की मला कामावर जायचं असतं, मला जॉबला जायचं असतं आणि आमचं बाळ दूध प्यायला फार किरकिर करतं. त्यामुळे आपण सर्रासपणे असं बघतो की बाजारातून एखादी पावडर आणली, चॉकलेट फ्लेवर, पिस्ता फ्लेवर, केसर फ्लेवर, ती पावडर आणली, आपण हमखासपणे बाळाच्या दुधामध्ये टाकून हलवून त्याला मिक्स करून बाळाला देतो आणि आई आजकाल खुश राहतात की मी बाळाला मस्तपैकी 2-2 ग्लास दूध पाजवलेलं आहे ह्या पावडर्स वापरून आणि आता माझं बाळ खूप हेल्दी होणार. पण ही जी बाजारातून मिळणारी पावडर आहे त्यामध्ये आर्टिफिशियल कलर्स ऍडेड आहेत, आर्टिफिशियल फ्लेवर्स ऍडेड आहेत, प्रिझर्वेटिव्ह ऍडेड आहेत,
एवढे त्या प्रमाणात त्या पावडरमध्ये एवढे जास्त प्रिझर्वेटिव्ह असतात. आपण बघू शकतो कधी कधी 2-2, 3-3 वर्ष सुद्धा त्या पावडरची एक्सपायरी असते. म्हणजे तुम्हीच लक्षात घ्या की त्या पावडरमध्ये किती जास्त प्रिझर्वेटिव्ह टाकले असतील. तर ह्या सगळ्यांपासून आपल्यालाच थोडासा वेळ लागला तर लागला, आपण बाळासाठी घरगुती पावडर बनवू शकतो. जसं की ड्रायफ्रुट्सची पूड झाली, वेगवेगळे ड्रायफ्रुट्स तुम्ही एकत्र घ्या आणि त्याची पूड बनवा, बाळाला ती दुधात टाकून द्या. थोडीसे चव येण्यासाठी किंवा गोडवा येण्यासाठी त्याच्यात थोडीशी साखर टाका, हे बाळाला देऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही बाळाला दुधात हळदी टाकून देऊ शकता. हळद जी आहे अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणून ओळखली जाते आणि हळदीचे गुण सगळ्यांनाच माहिती आहेत, मला असं वाटतं सांगण्याची गरज नाही. हळद जी आपण घरगुती औषधी म्हणतो, हळद आपण घरगुती औषधी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे जर दुधात दररोज बाळाला हळद टाकून दिली किंवा थोडेसे केसर टाकून दिले, नटमेग आपण ज्याला म्हणतो, जायफळ जर दुधात बाळाला टाकून दिले, बाळासाठी अत्यंत गुणकारी अशा ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे तुमच्या बाळाला आरोग्यामध्ये नक्कीच तुमच्या बाळाचे आरोग्य सुधारेल आणि तुमची अत्यंत चांगली बाळाची वाढ होणार आहे. पुढची जी डायटरी डेन्सिटी आहे ती आहे व्हिटॅमिन ए युक्त फळे. ए युक्त फळांनाच वेगळी कॅटेगरी का केलेली आहे, त्याचे काही कारण आहे. व्हिटॅमिन ए युक्त फळांमध्ये आपण बघू शकतो, जी पण लाल रंगाची, केशरी रंगाची किंवा पिवळ्या रंगाची जी फळे आहेत त्यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. जसं की पपई, टोमॅटो, त्यानंतर आपण आंबा, हे जे फळं आहेत त्यामध्ये गाजर, या फळांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए आहे. आणि व्हिटॅमिन ए तुमच्या बाळाच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी किंवा बाळांना पुढे चालून डोळ्यांचे वेगवेगळे आजार होऊ नये त्यासाठी व्हिटॅमिन ए खूप महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन ए आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी सुद्धा शरीराला मदत करते. व्हिटॅमिन ए ही आपापल्यातच एक कॅटेगरी आहे आणि ते तुम्ही बाळाला रोज एखादे तरी व्हिटॅमिन ए चे फळ देत आहात याची तुम्ही काळजी घ्यावी. पुढची डायटरी डेन्सिटी आहे वेगवेगळ्या भाज्या आणि फळे. लोकली मिळणारी जी फळे आहेत, लोकली मिळणाऱ्या ज्या भाज्या आहेत किंवा सीझनल फ्रुट्स आपण ज्याला म्हणतो, प्रत्येक सीझन मध्ये वेगवेगळे फ्रुट्स येतात. जसं की उन्हाळ्यामध्ये आपण बघतो भरपूर प्रमाणात टरबूज आहे, आंबे आहेत. अशा प्रकारे तुम्ही सीझनल फ्रुट्स बाळाला द्या. लोकली मिळणाऱ्या भाज्या जसं की तांदूळजाची भाजी असेल, चमकुरा असेल, अशा ज्या छोट्या छोट्या पण त्या लोकल एरियामध्ये पिकणाऱ्या भाज्या आहेत त्या बाळाला भरपूर प्रमाणात द्याव्या. त्या भाज्यांमधून, फळांमधून खूप असे फायबर्स किंवा व्हिटॅमिन्स हे सगळ्याच गोष्टी बाळाला मिळतात. आणि जर बाळांनी फायबर्स घेतले, भरपूर असे फायबर्स घेतले तर बाळाची गट हेल्थ किंवा पाचन क्रिया, पाचन संस्था ह्यामध्ये बाळाला खूप हेल्प होईल, बाळाला खूप मदत होईल आणि बाळाचे अन्नपचन चांगले होईल, बाळाची गट चांगली राहील. त्याचबरोबर फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स असतात, भरपूर प्रमाणात मिनरल्स असतात. भाज्यांमध्ये आपण स्पेसिफिकली ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स ज्यांना म्हणतो, हिरव्या पालेभाज्या, त्यामध्ये भरपूर मिनरल्स आहेत, भरपूर व्हिटॅमिन्स आहेत. बाळाच्या वाढीसाठी, बाळाच्या आरोग्यासाठी हे व्हिटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, अत्यंत महत्वाचे आहेत. अशा प्रकारे 7 डायटरी डेन्सिटी आपण बघितल्या. यापैकी आपण रोज किमान 4 तरी किंवा वेगवेगळे आलटून पालटून आपण 4 तरी कॅटेगरीज आपण बाळाला रोज दिले पाहिजे. त्यामुळे बाळाचे आरोग्य चांगले राहील. मुलांची शारीरिक वाढ जशी होणे महत्वाची आहे, त्याचबरोबर त्यांची मानसिक वाढ होणे, त्यांची भावनिक वाढ होणे हे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी आपण लहान बाळांना बोलत करू शकतो. आपण त्यांना सारखं सारखं बोलत राहा आणि त्यांना बोलत करण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याशी सारखं कॉन्व्हर्सेशन ठेवा. घरातील वेगवेगळ्या सदस्यांना किंवा शेजारी लोकांना सुद्धा सांगा की तुम्ही आमच्या बाळाशी संवाद साधा. त्यानंतर वेळोवेळी बाळाला स्पर्श देत राहा, स्पर्श करत राहा, जवळ घेत राहा बाळाला. त्यामुळे बाळाला आपण या ज्या गोष्टी आहेत, सारखं संवाद साधत राहणे, बाळाला बोलत राहणे, बाळाला जवळ घेणे, बाळाला स्पर्श ठेवणे, बाळाला स्पर्श करणे, या सगळ्या गोष्टींमुळे बाळाला एक प्रकारची बाळाची मानसिक वाढ होते, बाळांमध्ये भावनिक वाढ होते, बाळाला अटॅचमेंट निर्माण होते आणि त्याचमुळे
फ्युचरमध्ये जे आजकाल आपण आजार बघत आहोत, डिप्रेशन असेल, मानसिक आजार असतील, मानसिक वेगवेगळ्या प्रकारचे जे काही रोग होत आहेत, विकार होत आहेत, त्यापासून आपल्या बाळाला आपण बऱ्याच प्रमाणामध्ये वाचवू शकतो. आता आपण थोडक्यात बघूया की कुठल्या कुठल्या गोष्टी बाळासाठी महत्वाच्या आहेत आणि त्या कोणत्या कोणत्या खाद्यपदार्थांमधून मिळतात. जसं की कार्बोहायड्रेट्स आहेत, आपण म्हणू शकतो गहू, तांदूळ, ज्वारी, ह्या गोष्टींमधून कार्बोहायड्रेट्स मिळतात आणि बाळाला एनर्जी देतात, बाळाला ऊर्जा देतात. त्या गोष्टी कार्बोहायड्रेट्समुळे होतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रोटीन्स कोणत्या कोणत्या गोष्टीतून मिळतात. डाळी आहेत, वेगवेगळ्या डाळी, तूर डाळ आहे, मूग डाळ आहे, मसूर डाळ आहे, या सगळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात. त्यानंतर मोड आलेले धान्य, त्यानंतर पनीर, वेगवेगळ्या बीन्स, यामुळे बाळाला यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असते आणि प्रोटीन्समुळे शरीराचे मेटाबॉलिझम चांगले राहते. मिनरल्स आपण कशाला म्हणतो, मिनरल्स कुठल्या कुठल्या गोष्टीतून मिळतात. मिनरल्स ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आपण ज्याला म्हणतो, जसं की पालक, त्यानंतर वेगवेगळ्या भाज्या, मेथी, या सगळ्यांमधून बाळाला मिनरल्स मिळतात. किंवा जमिनीखाली म्हणजे मूळ आपण ज्याला म्हणतो, गाजर झालं, मुळा झाली, या सगळ्यांमध्ये भरपूर, बीटरूट झाले, यांमध्ये भरपूर मिनरल्स आहेत. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे व्हायटमिन्स कशातून मिळतात. वेगवेगळी जी फळे आहेत, वेगवेगळ्या भाज्या आहेत, त्यामधून व्हायटमिन्स मिळतात. जसं की संत्रा, लिंबू, आवळा, लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हायटमिन सी खूप प्रमाणात असते. व्हायटमिन ए, वेगवेगळ्या पपई झाली, टोमॅटो झालं, यामध्ये गाजर, यांमध्ये भरपूर प्रमाणात व्हायटमिन ए असते. अशा प्रकारे तुम्ही व्हायटमिन्स, जसं की ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आपण ज्याला म्हणतो, हिरव्या पालेभाज्या, त्यांमध्ये भरपूर प्रमाणात व्हायटमिन्स असतात, भरपूर प्रमाणात मिनरल्स असतात. त्यामुळे आपण असे बऱ्याचशा गोष्टी, ज्या फळं आहेत, भाज्या आहेत, मुलांना भरपूर प्रमाणात खायला दिलं पाहिजे. त्यानंतर कॅल्शियम जे आहे बाळाच्या बोन्सच्या वाढीसाठी, बाळाच्या दातांच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाचे आहे. कशामधून कॅल्शियम मिळते. दूध झाले, दही झाले, किंवा डेट्स, आपण खारीक, या गोष्टींमधून भरपूर असे कॅल्शियम मिळते आणि बाळाला ते आपण खूप दिले पाहिजे. त्यानंतर फॅट्स, एक तूप झालं, तेल झालं, ह्या गोष्टींमध्ये फॅट्स असतात. पुरेशा प्रमाणात आपण बाळाला तूप खायला दिलं पाहिजे, पुरेशा प्रमाणात आपण तेलही खायला दिलं पाहिजे. ह्या गोष्टींमुळे, फॅट्समुळे बाळाला एनर्जी मिळते, बाळ एनर्जेटिक राहतं आणि आपण ते बाळाला खायला दिलं पाहिजे. अशा प्रकारे ह्या जर रोजच्या जीवनातच थोडे आपण बदल घडवून आणले, रोजच्या खाण्याच्या आहारातच आपण थोडंसं मॉडिफिकेशन केलं, थोडेसे बदल घडवून आणले, तर आपण बाळाला एक प्रकारचा संतुलित आहार, बॅलन्स डाएट देऊ शकतो आणि आपण कुपोषण आहे किंवा वीकनेस आहे, लहान बाळांचे छोट्या बाळांचे जे आजार आहेत, त्या आजारांना आपण दूर ठेवू शकतो. आणि शहरी भागातील मुलांप्रमाणेच ग्रामीण भागातील मूल सुद्धा अत्यंत हेल्दी आणि अत्यंत सुदृढ होऊ शकते. त्यासाठी वेगळं काही आधुनिक पदार्थ खाण्याचीच किंवा वेगळ्या काही आधुनिक गोष्टी करण्याचीच, वेगळे काही आधुनिक क्लासेस करण्याचीच गरज नाही. आपल्या जुन्या काळात सुद्धा आपण आई वडील, आजी आजोबा हे सुद्धा साधे पदार्थ खाऊनच त्यांची तब्येत चांगली झालेली आहे आणि साधे पदार्थ खाऊनच आपली तब्येत खूप चांगली राहू शकते, आपले बाळ निरोगी राहू शकते, आपण सगळ्या आजारांपासून दूर राहू शकतो. त्यामुळे एवढे बोलून मी इथेच थांबते. धन्यवाद.